नमस्कार टू किस मॅजिक हँड चॅनल। आज आपण तयार करणार आहोत एक खास गोड मराठी पारंपरिक डिश पुरणपोळी। ही केवळ एक डिश नाही तर आपल्या घराघरातल्या आठवणींचं आणि सणांचं गोड प्रतीक आहे। गुढीपाडवा, होळी, दिवाळी, गणपती अशा अनेक सणांमध्ये आपल्या घरी हमखास बनणारा हा पदार्थ कधी आईच्या हातून, कधी आजीच्या हातून, तर कधी नुकत्याच शिकलेल्या मुलीच्या उत्साहात। चला तर मग सुरुवात करूया पुरणपोळीच्या सविस्तर आणि पारंपरिक रेसिपीला। सर्वात आधी आपण कणिक तयार करू। एका मोठ्या परातीत घ्या 1 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ 1 चिमूट आणि ऐच्छिकपणे 1/4 कप मैदा। हळूहळू पाणी घालून एक मऊसर कणिक मळा। शेवटी त्यावर थोडं तेल लावून मळून अर्धा तास झाकून ठेवून द्या। आता तयार करूया पुरण म्हणजेच आतलं गोड सारण। 2 कप चणा डाळ अर्धा तास भिजवा। नंतर ती 4 कप पाण्यात कुकरमध्ये 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा। शिजल्यावर डाळ पूर्ण गाळून घ्या। त्याचं पाणी टाकू नका, कारण त्यापासून आपण कटाची आमटी बनवू शकतो। डाळ थोडी थंड झाली की हलक्या हाताने मॅश करा। एक जाड गुळाचं पातेले घ्या, त्यात 1 स्पून तूप गरम करा आणि मग त्यात मॅश डाळ घाला। त्यात किसलेला गूळ 2 कप घाला। ढवत राहा। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हे साधारण 15 ते 20 मिनिट लागतात। स्पून स्टँड हौटू पर्यंत पुरण तयार आहे। शेवटी त्यात ग्राइंड केलेली वेलची पूड अर्धा चमचा आणि जायफळ 1 चिमूट 2 लवंग टाका। मिश्रण थंड होऊ द्या। आता एक कणिकेचा गोळा घ्या, त्याला थोड लाटून मध्ये पुरण भरा। किनारे एकत्र करून बंद करा आणि मग हलक्या हाताने पोळी लाटा। तवा गरम करून पोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा। थोडं तूप घालायला विसरू नका। गरम गरम पुरणपोळी तुपासोबत वाढा। काही लोक तिला आंबा रस बरोबर खातात, तर काही कटाची आमटी सोबत। प्रत्येक घरात, प्रत्येक पिढीत ही पोळी फक्त खाण्यासाठी नाही, तर आठवणी तयार करण्यासाठी केली जाते। ही आहे आपली पारंपरिक पुरणपोळीची रेसिपी, गोडवा, परंपरा आणि प्रेमाने भरलेली। पुन्हा भेटूया अशाच एका खास मराठी चवीने आपल्या किस मॅजिक हँड चॅनेलवर। थँक यू।